नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नारायणी स्वयंपाक आणि बरंच काही मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. तर आज आपण करतोय श्रावण मास पारायण थाळी नंबर 2. मी गवारीची भाजी करून घेते. कांदा लसूण विरहित थाळी आहे आपली, त्यामुळे मोहरी, जिरं, टोमॅटो, हळद, गरजेनुसार घ्यावी हळद, थोडासा गरम मसाला, लाल तिखट, ही फक्त मिरची पावडर आहे हां, चवीनुसार मीठ, खोबऱ्याचं वाटण. मी सुकं खोबरं आणि आलं मिक्सरला लावून घेतलंय, तर ते मी आता घालते. खोबरं घालून परतून घेतलंय. आपल्याला जरा चिकट ते असं वाटलं तर अगदी किंचित गरम पाणी घालून घ्यायचं, अगदी थोडं हां. मसाला चांगला भाजलाय, गवार घालतीये. चांगली परतून आता गरम पाणी घालून शिजवत ठेवायची. मला गरज वाटली तर शेंगदाण्याचं कूट घाला, नाही घातलं तरी चालतं, कारण खोबऱ्याचं वाटण आहे, त्यामुळे भाजी छान मिळून येते. गरम पाणी घालून शिजत ठेवलंय. वरती झाकण ठेवते, त्यातही गरम पाणी आहे, म्हणजे वाफेच्या पाण्यात पण आणि शिजून घेईल ती गवार. म्हणजे काय होईल, आत पाणी कमी घालावं लागेल, यासाठी वरती पाणी घातलंय. तिखट डाळ करतोय, तर त्याच्यासाठी फोडणी मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग. गॅस बंद केलाय. तिखट तुम्हाला डाळ किती तिखट पाहिजे त्या प्रमाणात. हळद गरज वाटली तर घाला, कारण डाळ उकडताना घातली आहे. आणि आता डाळ घालून घेऊ फोडणीला, उकडलेली. फोडणी करपते स्टीलच्या भांड्यात पटकन, म्हणून मी गॅस बंद केलेला. आता आपण चालू करतोय पुन्हा. ही काळजी मात्र घ्यावी लागते स्टीलच्या भांड्यांसाठी. डाळीला उकळी आली आहे, आपण मीठ घालून घेऊ. खोबरं किसून, ओलं खोबरं हां, चवीपुरता गूळ. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही तर नाही घातला तरी चालतो. डाळ आपली झालेली आहे, तर कोथिंबीर घालून आपण गॅस बंद करून घेऊ. गवाराची भाजी झालेली आहे. खोबरं मिक्सरला लावून घातल्यामुळे कसं माहिती आहे, छान असं मिळून आलेली आहे भाजी, फडफडीत झालेली नाही. आता आपण कोथिंबीर घालू आणि गॅस बंद करू. आता आपण करतोय उकडलेल्या बटाट्याची भाजी, मिरचीतली म्हणजे पिवळी भाजी. तर त्याच्यासाठी मी जिरं घालते, जिरं मोहरी, कढीपत्ता, हळद,
मीठ, बटाटा उकडताना मीठ घातलं नव्हतं यासाठी मी आता फोडणीत मीठ घालते. आता यात ओलं खोबरं, आलं आणि मिरची मिक्सरला लावून घेतली आहे, ती फोडणीत घालून परतून घेऊ. आता उकडलेला बटाटा घालू. चांगला परतून घेऊ. आलं, खोबरं आणि मिरचीचं वाटण आहे ना, ते तेलात चांगलं परतून घ्यायचं आणि त्यामुळे काय होतं, बटाट्याला चांगलं सगळीकडे लागतं बघा. आणि कधीही मीठ, हळद आहे ना, ती फोडणीतच घालावी. कधीही मीठ फोडणीत घातल्यानंतर तो पूर्ण पदार्थाला लागतो. पोहे करताना किंवा फोडणीचा भात करताना, मसाले भात करताना ही अगदी आवर्जून काळजी घ्यायची. भाजी आपली झालेली आहे, कोथिंबीर घालते आहे. गॅस बंद करून घेऊया आता. तर तयार आहे आपली श्रावण मास बिना कांदा लसूण पारायण थाळी क्रमांक 2. तर यात काय काय आहे बघा सांगते. चपाती, भात, तिखट डाळ, गवारीची भाजी, हिरव्या मिरचीतली बटाट्याची उकडलेल्या बटाट्याची भाजी, शेवयांची खीर. ह्याचा व्हिडिओ मी केला आहे बघा, तो तुम्ही जाऊन बघू शकता चॅनेलवरती. ही भजी आहे, नुसत्या बेसनच्या पिठाची भजी आहे, यात काही बटाटा वगैरे घातलेला नाही आहे. तर याची पण आषाढ तळण म्हणून मी रेसिपी केली आहे, ती बघू शकता. आणि हे आपलं आपण जे वाळवण घालतो ते वाळवण आहे, ते तळून घेतलं आहे मी. तर अशा प्रकारे आजची दुसरी थाळी तयार आहे. पाहत रहा, अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पाहत रहा नारायणी स्वयंपाक आणि बरंच काही. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.